हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जाहिरात क्रमांक 114 संदर्भात बोलणार आहोत. जागा किती होत्या, ऍप्लिकेशन किती आलेले आहेत, माहितीच्या अधिकारा अंतर्गत जे ऍप्लिकेशन आपल्याला माहिती मिळाली ती त्यानुसार, त्यानंतर SEBCचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर परत लिंक ओपन केली होती. आपण प्रत्येक विषयासाठी 50-100 ऍप्लिकेशन जास्त वाढले असतील, माझ्या मते 40-50च वाढले असतील. आपण गृहीत धरूयात की 50 सरासरी एका विषयामागं ऍप्लिकेशन वाढले असतील. तर एकूण जागा विषयानुसार कशा होत्या, कॅटेगरीनुसार कशी होती मूळ जाहिरात एकदा आपण बघूयात. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते, फोन आले होते की सर ऍप्लिकेशन किती आले होते. तर माझ्या मते हे ऍप्लिकेशन आपण विश्लेषण करणार आहोत. पण स्पर्धाच्या मानानं हौशे नवशे गवशे अशा पद्धतीचे विद्यार्थी जे फॉर्म भरायचा, अर्ज भरायचा म्हणून भरणारे असतात. त्यामुळं जवळपास 10% विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही कुणालाही MPSCचा जो अभ्यासक आहे त्यांना विचारू शकता. मी देखील मागच्या 12 ते 14 वर्षापासून MPSCचा म्हणजे परीक्षा सरळ सेवा असेल, राज्यसेवा असेल याचा अभ्यास करतोय. तर 10% विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते ऍप्लिकेशन आलेल्या विद्यार्थ्यापैकी. तर आपण बघूयात. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीच्या सर्व अद्ययावत माहिती शिक्षण क्षेत्राशी निगडीत तुम्हाला अचूक आणि अद्ययावत माहिती मिळणार आहे. त्याबरोबरच या चॅनलच्या माध्यमातून आपण ऑल एक्झाम कट्टा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्याशी जोडलं जाण्यासाठी, अशा पद्धतीची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल ऑल एक्झाम कट्टा, त्यानंतर व्हॉट्सअप चॅनल आता फुल आहे, त्यामुळे तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. त्यानंतर फेसबुक पेज आहे ऑल एक्झाम कट्टा, त्यावर देखील तुम्ही म्हणजे त्याला सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपण मराठी, इंग्रजी, हिंदी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन कोर्स आहेत. आपलं जे ऑल एक्झाम कट्टा ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरील, ज्याच्या माध्यमातून तुम्ही टेस्ट सिरीज सोडू शकता, ते देखील लॅपटॉपवर, PCवर. त्यानंतर तुमचं अभ्यास साहित्यही तुम्ही PCवर त्या ॲपच्या माध्यमातून पाहू शकता. तर हे सर्व तुम्हाला उपलब्ध होणार आहे ऑल एक्झाम कट्टा ॲप, जे गुगल प्ले स्टोअरवर आहे. तर आपण जाणून घेऊयात की 114 जाहिरात क्रमांकासाठी किती ऍप्लिकेशन आले होते. तर बघा, आपण एकूण जागा होत्या आपण पाहू शकता 214. आता याच्यामध्ये काही बदल झाला तर ते तुम्हाला तसं आता ज्यावेळेस वेळापत्रक जाहीर होईल परीक्षेचं त्यावेळेस सांगितलं जाईल. जागा वाढतील अशी शक्यता आहे, पण आता ज्या जागा आहेत त्याच्यानुसार आपण विश्लेषण करूयात. बघा, खुला अराखीव पदासाठी 57 जागा आहेत, बरोबर आहे. त्यानंतर 37 ह्या सर्वसाधारण, त्यामधल्या 37 हा सर्वसाधारणसाठी पुरुष आणि महिलांसाठी ओपन मधल्या 17 जागा आहेत आणि 3 जागा आहेत खेळाडूसाठी. आणि एकूण आरक्षित जागा आहेत 157. त्यातल्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी आहेत 102, महिलांसाठी 47, 8 खेळाडूसाठी. आता एकूण पद 214, बरोबर आहे. आता आपण विषयानुसार बघूयात, कारण आपल्या विषयानुसार आपली नियुक्ती होणार आहे. तर विषयानुसार जर बघितलं, वनस्पतीशास्त्र 13 पद आहेत, भौतिकशास्त्र ज्याला आपण म्हणतो फिजिक्स 21 पद आहेत, प्राणीशास्त्र त्याला 12 पद आहेत, रसायनशास्त्र केमिस्ट्रीला 20 पद आहेत, संख्याशास्त्र स्टॅटिस्टिकला 15 पद आहेत, मॅथला 11 पद आहेत. त्यानंतर भूगर्भशास्त्र याला 4 पद आहेत, सूक्ष्मजीवशास्त्र 8 पद, जीवभौतिकशास्त्र 1 पद, जीव रसायनशास्त्र 1 पद, संगणकशास्त्र 2 पद, जीवशास्त्र 1 पद, न्याय सहाय्यक विज्ञान 9 पद, मराठीसाठी 3 पद आहेत, इंग्रजीसाठी 3च पद आहेत, हिंदीसाठी 3 पद आहेत, पार्शियनसाठी 5 पद आहेत, उर्दूसाठी 2 पद आहेत, अरेबिकसाठी 4 पद आहेत, भूगोलसाठी 6 पद आहेत, अर्थशास्त्रासाठी 12 पद आहेत, मानसशास्त्रासाठी 12 पद आहेत, समाजशास्त्रासाठी 2 पद आहेत, राज्यशास्त्रासाठी 3 पद आहेत, गृहशास्त्र 15 पद, संगीतसाठी 6 पद आहेत, इतिहासासाठी 4 पद आहेत, वाणिज्यसाठी 5 आहेत, मार्केटिंग 1, फायनान्स 1, माहिती तंत्रज्ञान 1, ग्रंथपाल 3, शारीरिक शिक्षण संचालक 5. अशा पद्धतीची 214
एकूण पदांची जाहिरात आहे, तुम्हाला सांगितलंय विषयानुसार जागा किती आहेत ती. आता आपण बघणार आहोत की एकूण विषयानुसार जे आपल्याला माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये काही एससीबीसीचं आरक्षण लागू झाल्यानंतर लिंक ओपन केली होती परत ऍप्लिकेशन करण्यासाठी. 5-5, 10-10 ऍप्लिकेशन प्रत्येक विषयामध्ये ऍड करा. तर एवढंच फरक आहे, बाकी अशाच असणार आहे. अरेबिकसाठी 12 ऍप्लिकेशन आलेले आहेत, त्यांची परीक्षा जर ऍप्लिकेशन वाढले नसेल तर होणार नाहीये. 15च्या खाली जर ऍप्लिकेशन असतील तर डायरेक्ट त्यांचा इंटरव्ह्यू होतो, आपल्याबरोबर इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. त्यानंतर बायोकेमिस्ट्रीसाठी 62 ऍप्लिकेशन आलं होतं, परीक्षा होणार आहे. बायोलॉजीसाठी 50 ऍप्लिकेशन आले होते. त्यानंतर बायोफिजिक्ससाठी 13 ऍप्लिकेशन आले होते. बॉटनीसाठी 596 ऍप्लिकेशन आहेत. केमिस्ट्रीसाठी सर्वाधिक म्हणजे 1264. कॉमर्ससाठी 715 ऍप्लिकेशन. कम्प्युटर सायन्ससाठी 81 ऍप्लिकेशन. इकॉनॉमिक्ससाठी 1228 ऍप्लिकेशन आले होते. इंग्रजीसाठी 1029 ऍप्लिकेशन. फायनान्ससाठी 13. फॉरेन सायन्ससाठी 200. बघा, फायनान्सची पण एक्झाम होणार नाही, इंटरव्ह्यू होईल जर ऍप्लिकेशन वाढले नसतील तर. फॉरेन सायन्ससाठी 124. जॉग्राफीसाठी आपण जर बघितलं तर 537. त्यानंतर जिओलॉजी याच्यासाठी 154. हिंदीसाठी 445. हिस्ट्रीसाठी 1026. होम सायन्ससाठी 74. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 19. मराठीसाठी 1113. मार्केटिंगसाठी 14. जर ऍप्लिकेशन वाढले नसतील तर याची ही एक्झाम होणार नाही. मॅथमॅटिक्ससाठी 855. मायक्रोबायोलॉजीसाठी 370. त्यानंतर स्पॅनिशसाठी 17. फिजिक्ससाठी 1081. पॉलिटिकल सायन्ससाठी 1217. सायकोलॉजीसाठी 232. सोशियोलॉजीसाठी 408. स्टॅटिस्टिक्ससाठी 176. उर्दूसाठी 74 आणि झुलॉजीसाठी 568. एकूण ऍप्लिकेशन आले होते 13,500. आपण गृहीत धरूया की 14,000 ऍप्लिकेशन झाले असतील. जागा आहेत 214. बरोबर आहे, 214 जागा आहेत. बघा, ऍप्लिकेशन आलेले आहेत 14,000 असं गृहीत धरूयात. मी तुम्हाला सांगितलं होतं 10% स्पर्धा असते, म्हणजे फक्त इथं स्पर्धक असणार आहे टोटल विषयाचे म्हणून 1400. मी लिहून देतो की फक्त एवढ्याच विद्यार्थ्यामध्ये खरी स्पर्धा आहे. त्यामुळं जे विद्यार्थी प्रामाणिकपणे या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनी सातत्य ठेवलं. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ही परीक्षा 100% होणार आहे. आतापासून अभ्यास केला तर तुम्ही निश्चितच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी तुम्ही जो अभ्यासक्रम दिलेला आहे, काही विषयाचा, मोजक्याच विषयाचा अभ्यासक्रम, बाकी कदाचित त्यांचा अभ्यासक्रम जर कमी ऍप्लिकेशन असतील, फक्त कॉमर्सचे ऍप्लिकेशन जास्त आहेत, त्यांचा अभ्यासक्रम लवकरात लवकर जाहीर होईल. आणि त्याचबरोबर परीक्षेची टाइम टेबल देखील लवकरात लवकर येईल. आणि परीक्षा टाइम टेबल बरोबर जागा वाढणार आहेत का हे समजत असतं. जर जागा वाढणार नसतील तर त्याच पद्धतीने फक्त टाइम टेबल दिलं जाईल आणि परीक्षेची तारीख निश्चित केली जाणार आहे. ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा होणार आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीत तुम्हाला पूर्ण चित्र, जागा किती आहेत, ऍप्लिकेशन किती आले होते, त्यानंतर स्पर्धा काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत तुम्ही व्यवस्थित तयारी करणं अपेक्षित आहे. जर प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण तयारी केली तर निश्चितच आपण आपलं जे एक पद पाहिजे आपल्याला, बाकी किती जागा आहेत हे विचार करू नका. तुम्हाला एका पदासाठी लढायचं आहे. आरक्षणाचा विचार न करता सातत्यपूर्ण अभ्यासातून तुम्ही निश्चितच तुमचं पद मिळवू शकता. कशा जागा भरल्या जातील, काय भरल्या जातील याचा विचार करण्यापेक्षा आता आपलं कर्म करणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या जाहिराती भविष्यामध्ये एमपीएससी अंतर्गत भरल्या जातील, न भरल्या जातील, पण आता आली त्या जाहिरातीचा आपण पुरेपूर फायदा घ्याल अशी अपेक्षा. अभ्यासासाठी आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सातत्य ठेवा, निश्चितच तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकाल. यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतंही दुमत नाहीये. धन्यवाद. बेस्ट लक.